इसवी सन 1645चा काळ. सह्याद्रीच्या डोंगर रांगा शांत होत्या, पण त्या शांततेआड एक वादळ जन्म घ्यायला सज्ज होतं. पुण्याजवळील भोर तालुक्यातील रायरेश्वर डोंगरमाथ्यावर वसलेलं भगवान रायरेश्वरांचं प्राचीन मंदिर. त्या मंदिरात त्या दिवशी फक्त देवपूजा नव्हती, तर इतिहासाची पूजा होणार होती. पहाटेची वेळ. धुक्याच्या चादरीत लपलेला सह्याद्री जणू काही गुपित साठवून बसला होता. त्या मंदिराकडे एका मागोमाग एक तरुण मावळे येत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आशा होत्या, डोळ्यात स्वप्न होती आणि छातीत धगधगणारी स्वराज्याची ज्वाला होती. आणि त्या सगळ्यांच्या पुढे चालत होते तरुण शिवाजीराजे. तेव्हा ते अजून छत्रपती नव्हते, पण त्यांच्या चालण्यात, नजरेत आणि आवाजात नेतृत्व स्पष्ट दिसत होतं. रायरेश्वराचं मंदिर दगडात कोरलेलं, शतकानुशतके उभं असलेलं. शिवलिंगासमोर तेलाचे दिवे तेवत होते. अगरबत्तीचा दरवळ संपूर्ण मंदिरात भरून राहिला होता. तो दरवळ केवळ धुपाचा नव्हता, तो स्वराज्याच्या संकल्पाचा होता. शिवाजीराजे शिवलिंगासमोर उभे राहिले. त्यांच्या मागे उभे होते कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे आणि इतर विश्वासू मावळे. कधीकधी इतिहास मोठ्या युद्धांनी नाही, तर एका शपथेने बदलतो. सह्याद्रीच्या कुशीत एका एकांत डोंगरावर एका प्राचीन शिवमंदिरात घडलेला तो क्षण, जिथे एका तरुणाने फक्त देवासमोर नाही, तर संपूर्ण भारताच्या भविष्यासमोर एक वचन दिलं. आजची ही कथा आहे रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेल्या शपथेची, जिथे जन्म झाला हिंदवी स्वराज्याचा. दख्खन भूमीवर आदिलशाही, मुघल, निजामशाही यांचं राज्य. सामान्य माणूस जुलूम सहन करत होता. मंदिरं उद्ध्वस्त होत होती. शेतकरी लुटले जात होते आणि स्वाभिमान दररोज चिरडला जात होता. पण या अंधारात एक दीप तेवत होता. तो दीप म्हणजे शिवबा. शहाजीराजे भोसले यांचा मुलगा, राजमाता जिजाऊंच्या संस्कारात वाढलेला, रामायण महाभारत ऐकत मोठा झालेला एक तरुण. त्याच्या मनात एकच विचार होता, आपण स्वतःचं राज्य का उभं करू नये. म्हणूनच आज शिवबाराजे आपल्या सवंगड्यांसोबत या मंदिरात जमले होते. महाराज बोलतात, ही भूमी आपली माता आहे. परकीय सत्ता येथे नको. अन्यायाचा अंत झालाच पाहिजे. त्यांचा आवाज उंच नव्हता, पण ठाम होता. मी शिवाजी भोसले आज रायरेश्वराच्या साक्षीने ही शपथ घेतो, या भूमीवर हिंदवी स्वराज्य स्थापन केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तो क्षण, तो शब्द, ते केवळ बोल नव्हते, तो इतिहासाचा जन्म होता. शिवाजी राजांपाठोपाठ एक एक मावळा पुढे आला. सगळ्यांनी शिवलिंगावर हात ठेवला. कुणी तलवारीवर हात ठेवून, कुणी भगव्या ध्वजाकडे पाहून, तर कुणी डोळ्यात अश्रू आणून शपथ घेतली. प्राण गेले तरी चालतील, पण स्वराज्याचा विचार कधीही सोडणार नाही. त्या क्षणी ते केवळ सैनिक नव्हते, ते इतिहासाचे शिल्पकार झाले. रायरेश्वराच्या मंदिरातील त्या शपथेनंतर स्वराज्य केवळ कल्पना राहिली नाही, तो झाला एक लढा, एक आंदोलन, एक ध्येय. ज्या शपथेला फक्त काही तरुण साक्षी होते, तिची साक्ष पुढे संपूर्ण भारताने घेतली. रायरेश्वराचं मंदिर आजही उभं आहे. दगड तेच आहेत, शिवलिंग तेच आहे, पण त्या दगडात आजही घुमतो हिंदवी स्वराज्य. ती शपथ फक्त शिवाजी महाराजांनी घेतली नाही, ती शपथ आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहे.
त्या शपथेनंतर लवकरच महाराजांनी तोरणा जिंकला गेला. त्यानंतर राजगड उभा राहिला. प्रतापगडावर इतिहास घडला.